या निवडणुकीची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक नेत्यांच्या वरती होती महायुतीच्या। तर महाराष्ट्रातल्या या राजकीय नेत्यांनी या निवडणुकीच्या निकालासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात। महाराष्ट्रामध्ये आहे, बिहारमध्ये आहे आणि ते एनडीए मधल्या घटक पक्षाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी गेले होते। शेवटी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी बिहारमधनं सांगितलं होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये एनडीएचं सरकार हे बिहारमध्ये येणार आहे। आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो किंवा मग अजित पवार असो, जसं एक महायुतीचं सरकार राज्यात आहे तसंच एनडीएचं सरकार हे निश्चितपणे येईल। पण मुख्यमंत्री नितीश कुमार होईल असं वाटतं तुम्हाला? आता दिल्लीमध्ये येऊन एवढ्या मोठ्या विषयावर कसं काय बोलू शकतो मी? त्याच्यामुळं एनडीएतले सगळे नेते मंडळी बसतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री इथला ठरवतील ना। त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की एनडीएचं सरकार आलं हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। तुमची एक्झिट पोल असेल त्या पद्धतीनेच हे निकाल लागतं आणि आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहिणीने जादू केली त्याच पद्धतीची जादू बिहारमध्ये चाललेली दिसते। महिलांची मतदानात झालेली टक्केवारी ही जवळपास 71% महिलांनी मतदान केल्यामुळे महिलांचा हा उत्साह मतपेटीद्वारे प्रदर्शित होताना या ठिकाणी दिसतो आहे। बिहार की जनता ने दिखा दिया है कि इस देश में जो प्यार करेगा, इस देश के लिए जो काम करेगा और बिहार राज्य को आगे बढ़ाने के लिए जो विश्वास देगा उसके साथ बिहार की जनता खड़ी रहेगी। और एक तरफा एनडीए को सपोर्ट कर कर ना भूतो ना भविष्य सोनामी जैसा रिजल्ट बिहार की जनता ने दिया है। तो सभी बिहार वासियों को, बिहार में रहने वाली हर वो जनता को जो देश से प्रेम करता है, अपने राज्य से प्रेम करता है, उन्होंने एनडीए को सपोर्ट कर कर वोट कर कर भारतीय जनता पार्टी को इतने नंबर्स से आगे रखा और आज का रिजल्ट, ये सब क्रेडिट हमारे बिहार की जनता को जाता है। इंडियाचा जो काही विजय आपण पाहताय त्याचं श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा आणि त्याचबरोबर एनडीएचे सर्व घटक पक्ष यांनी एकत्र येऊन जी लढाई लढली आणि चुकीचा एक जो गैरसमज तो पसरवण्याचा प्रयत्न करत होता त्यांना चारी मुंड्या चित केलेला आहे। एनडीए करीत असलेल्या कामाला हा विजय मिळालेला आहे। बिहारची जनता जी 15-20 वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मनात ध्यानी सुद्धा नव्हता, परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला, बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्री जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु बिहारमध्ये ते झालं। आता तिथलचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेलं पाहताय, तुम्ही दारू बद्दलचे असलेलं धोरण सरकारचं बदललेलं पाहताय आणि मग जो बिहारी ज्याला यानी विकास के लिए वोट दिया और न कि जाति और धर्म के लिए वोट है। अभी भारत देश विकसित भारत 2047 सपना करने के लिए, विकसित बिहार करने के लिए जो उन्होंने वोट दिया है, इसलिए उनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और निश्चित रूप से जो डबल गति से बिहार का विकास हो रहा था वही विकास आगे जाने के लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में फिर एक बार एनडीए की सरकार बिहार में आई है। इसलिए यानी बिहार के नीतीश कुमार जी और माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, इनका बहुत बहुत अभिनंदन और बिहार की जनता का मैं एनडीए की सरकार चुनने पे उनका मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। जय हिंद। सगळ्यात गोलमाल आहे हे सगळ्या निवडणुका काय 90% 95% निकाल देता का? एवढी जनता आहे काय पाठीमागे? ठीक आहे, आता हार झाल्यानंतर त्याला उद्या म्हणतील की यांना कारण लागतात, SIR लावला गेला, SIR मध्ये 72 लाख मतदार कमी केले गेले, मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ होता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती। आणि जर एवढी लोकप्रियता होती तर 10-10 हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात? नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे। बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे, बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे, बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मत दिली आहे। यांच्या नेतृत्वामध्ये
हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं, भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे, 140 कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे.